आपलं हार्दिक स्वागत। सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। ठाणे पोलीस आयुक्तालयाचे 22वे आयुक्त म्हणून परमवीर सिंग यांची वर्णी। कळवा छत्रपती शिवाजी रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टरांनी केले कामबंद आंदोलन। ठाणे शहरातील चौकांना लागली उतरती कळा। विविध मागण्यांसाठी आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडियाचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन। नगरसेवक संजय पांडे यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेले गुन्हे घेतले मागे। ठाणे पोलीस आयुक्तालयाचे 22वे आयुक्त म्हणून परमवीर सिंग यांची वर्णी लागली आहे। शहरातील महिलांच्या सुरक्षेला जास्त प्राधान्य देणार असून सोनसाखळी चोरांचा बंदोबस्त करण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन डॅशिंग नवनियुक्त ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिले। मुंब्रा येथे लष्कर-ए तोयबा आणि 26/11च्या मुंबई येथील हल्ल्यात अतिरेक्यांबरोबर 2 हात करणारा डॅशिंग आयुक्त अशी त्यांची ख्याती आहे। ठाणे पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार परमवीर सिंग यांनी काल दुपारी स्वीकारला। त्यावेळी पत्रकारांशी बोलताना महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। शहरातील महिलांना रस्त्यावरून जाताना कोणत्याही प्रकारची भीती वाटता कामा नये असे ते म्हणाले। शहरात मोठ्या प्रमाणावर सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे। दिवसाला किमान 10 ते 12 ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असल्याचे सिंग यांच्या निदर्शनास आणले असता सोनसाखळी चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले। त्याकरिता पोलिसांची गस्त वाढविणे आणि नाकाबंदी करण्यावर भर दिला जाईल असे त्यांनी सांगितले। ठाणे पोलीस आयुक्तालयात कल्याण परिमंडळाच्या आयुक्त पदाचा अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले। त्यांच्या कार्यकाळात कल्याण महापालिकेची निवडणूक झाली होती। तसेच लष्कर-ए तोयबा या अतिरेकी संघटनेच्या 4 अतिरेक्यांना मुंब्रा येथून ताब्यात घेण्यात आले होते। त्या मोहिमेत श्री सिंग हे आघाडीवर होते। त्याचबरोबर 26/11च्या अतिरेकी हल्ल्यात देखील परमवीर सिंग यांनी अतिरेक्यांबरोबर 2 हात केले होते। श्री सिंग यांना पोलीस खात्यातील प्रदीर्घ अनुभव आहे। तसेच त्यांचा कारभार पारदर्शक असल्यामुळे ठाण्यातील कायदा आणि सुव्यवस्था योग्य राखला जाईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। चेन स्नैचिंग अगर आप लोग कह रहे हैं ज़्यादा है तो अवश्य उसकी तरफ विशेष ध्यान दिया जाएगा। और अगर चेन स्नैचिंग बढ़ती है तो महिलाएं उसकी वजह से डेफिनेटली थोड़ी असुरक्षित फील करती होंगी। हम एनालाइज करेंगे जहाँ जहाँ जिस एरिया में गुने बढ़े हैं इस प्रकार के वहाँ अवश्य हम पुलिस की प्रेजेंस बढ़ाएंगे, गुनों को डिटेक्ट करेंगे और उसके द्वारा डेफिनेटली उसका प्रिवेंशन। महिलाओं की सुरक्षितता हमारा एक विशेष प्रायोरिटी एरिया रहेगा और हर प्रयत्न पुलिस की थाने पुलिस की तरफ से रहेगा कि महिलाएं इस एरिया में पूरा सुरक्षित फील करें। अगर कोई ऐसे एलिमेंट्स हैं जिनकी वजह से महिलाएं असुरक्षित फील करती हैं तो कड़क से कड़क कार्रवाई उनके विरुद्ध की जाएगी। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना? याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। कळवा छत्रपती शिवाजी रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केले होते। रस्त्यावर प्रसूती होऊन नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी कळवा हॉस्पिटलच्या शिकाऊ डॉक्टर आणि नर्सवर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ डॉक्टरांच्या महाराष्ट्र असोसिएशन रेसिडेन्शियल डॉक्टर्स मार्ड संघटनेने मंगळवारी कारवाईचा निषेध करीत काम बंद आंदोलन केले। या आंदोलनात 30 ते 40 डॉक्टर्स सहभागी झाल्याने कळवा रुग्णालयाची रुग्णसेवा कोलमडली होती। ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे
जालना येथील गर्भवती शारदा गंगाराम घोडे हिला रस्त्यावर प्रसूत व्हावे लागले होते. त्यात नवजात अर्भकाचा मृत्यू झाला. या प्रकरणाचे पडसाद सर्वत्र उमटल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून प्रभारी पोलीस आयुक्त लक्ष्मी नारायण यांच्या आदेशानुसार कळवा पोलिसांनी त्या रात्री ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून डॉक्टर सविता उप्पड आणि नर्स मीनाक्षी सोनार यांच्यावर कळवा पोलिसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. या कारवाईच्या निषेधार्थ काल माड संघटनेच्या नेतृत्वाखाली 30 ते 40 डॉक्टरांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करून काम बंद आंदोलन पुकारले. या आंदोलनात राजीव गांधी मेडिकल कॉलेज आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे डॉक्टर सहभागी झाल्याने रुग्णसेवा पुरती कोलमडली होती. तर दुसरीकडे पालिकेने नेमलेल्या अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण आणि मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर RT केंद्रे यांच्या द्विसदस्यीय समितीने घाईने तसेच केवळ प्राथमिक अहवालाच्या आधारे कारवाई केल्याचा टाहो आंदोलक डॉक्टरांनी फोडला असून प्रशासनातील वरिष्ठांनी वाचवण्यासाठी आमचा नाहक बळी दिला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याच बरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSB ची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSB चं कर्तव्य. ठाणे शहरातील चौकांना उतरती कळा लागली आहे. ठाणे शहर हे एक ऐतिहासिक शहर असून मुंबई शहराच्या लगत असल्याने या शहराला एक महत्त्व प्राप्त झाले आहे. हे महत्त्व कायमस्वरूपी टिकून ठेवण्यासाठी ठाणे शहराचे घोषवाक्य स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे याला एक उतरती कळा लागल्याचे जाणवत आहे. शहरातील चौकांचे सौंदर्यीकरणाच्या जागी विद्रुपीकरण झाल्याचे चित्र नागरिकांना दिसत आहे. जांभळी नाका, हरिनिवास सर्कल, कोर्ट नाका, गडकरी रंगायतन चौक, दगडी शाळा चौक, कॅडबरी जंक्शन अशा अनेक चौकांच्या ठिकाणी सुकलेली झाडे, चौकांच्या बाजूच्या भिंतीचे बांधकाम पडलेल्या अवस्थेत, पाण्याच्या कारंज्याची नादुरुस्ती, त्यातील विजेचे दिवे, बाजूचे संरक्षण असलेल्या लोखंडी जाळ्या पडलेल्या व अर्ध्या अवस्थेत व चोरी गेलेल्या अवस्थेत दिसत आहेत. खरं तर चौक हेच ठिकाण शहराची खरी ओळख पटवून देणारे आहेत. त्याची दुर्दशा म्हणजे शहराचे विद्रुपीकरण होय. तरी या चौकाच्या सुशोभीकरणासाठी महानगरपालिकेच्या तिजोरीतून लाखो रुपये खर्च करून त्या पैशाचा दुरुपयोग झाल्याचे चित्र दिसत आहे. ठाणेकरांच्या पैशाचा योग्य वापर होण्यासाठी संबंधित कार्यकारी अभियंत्यांना चौकांचे पुन्हा सुशोभीकरण आणि त्याची निगा राखण्याबाबत आदेश जारी करावेत अशी मागणी ठाणेकर नागरिकांनी केली आहे. बिजनेस बढ़ाने की होड़ हो या फैमिली के साथ मौज, देखनी हो भारत की विविधता या करनी हो विदेश यात्रा, आपकी हर जरूरत को हम करेंगे पूरा हमारे ट्रैवल लोन के साथ. TJSB ट्रैवल लोन, सपनों की उड़ान. TJSB सहकारी बैंक, विश्वास जिंदगी भर का. विविध मागण्यांसाठी आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडियाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आहे. भारतामध्ये 8% जास्त लोकसंख्या आदिवासी व ST बांधवांची आहे. भारताच्या संविधानामध्ये 5 आणि 6व्या अनुसूचीनुसार या भारतीय बांधवांसाठी त्यांचे संरक्षण आणि उत्कर्षासाठी विशेष तरतूद केली आहे. हे लागू करण्यासाठी भारताच्या संसदेने 1997 मध्ये पेसा कायदा बनवला. परंतु 5 व 6 अनुसूचीप्रमाणे आदिवासी बांधवांना स्वयंशासन करण्याचा, वनसंपत्ती, भूमी अधिग्रहण, खाण व खनिज नियंत्रण करण्याचे अधिकार त्यांना दिलेले आहेत. मात्र त्यावर भारत सरकारने ठोस उपाययोजना केलेली नाही. या सर्व बाबींवर राज्यपालांचे व भारत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव सहभागी झाले होते. महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेडमध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा. महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड. नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल. सभासद नोंदणी सुरू आहे. संपर्क 9321712916. नगरसेवक संजय पांडे यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात वर्तकनगर पोलीस स्टेशन मध्ये दाखल केलेले गुन्हे मागे घेतले आहेत.
विधानसभा 2014च्या निवडणुकीत ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे प्रताप सरनाईक तर भाजपतर्फे संजय पांडे यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत संजय पांडे यांनी प्रताप सरनाईक यांना घाम फोडला होता. या निवडणुकीत प्रताप सरनाईक निवडून आले. त्यानंतर काही दिवसानंतर ओवळा माजिवडा मतदारसंघात येणाऱ्या सुभाष नगर परिसरात संजय पांडे यांचे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प सुरू आहे व सदर प्रकल्प काही वर्षापासून रखडलेला आहे. यासाठी आमदार सरनाईक तेथील रहिवाशांना भेटण्यासाठी गेले होते व रहिवाशांची गाऱ्हाणे ऐकून सदर प्रकल्प का पूर्ण होत नाही याची विचारणा करण्यासाठी पांडे यांच्या ऑफिसवर गेले असता तेथे सरनाईक यांना पांडे भेटले नाहीत, तर त्यांचा साईट मॅनेजर ओम प्रकाश मिश्रा भेटला. त्यावेळी सरनाईक यांनी प्रकल्पाबाबत चर्चा केली. मात्र सरनाईक गेल्यानंतर मिश्रा यांनी पांडे यांना चुकीची माहिती दिली व त्या माहितीच्या आधारे संजय पांडे यांनी सरनाईक यांच्या विरोधात दिनांक 30/10/2014 रोजी विविध स्वरूपाचे गुन्हे वर्तकनगर पोलीस स्टेशन मध्ये दाखल केले. मात्र पांडे यांनी मिश्रा यांना याबाबत सविस्तर विचारले असता मिश्रा यांनी पांडे यांना चुकीची माहिती दिल्याचे निष्पन्न झाले. त्यावेळी पांडे यांनी सरनाईक यांच्यावर दाखल केलेले विविध गुन्हे हे मागे घेतले आहेत अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत नगरसेवक संजय पांडे यांनी दिली. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे.